नमस्कार, मी तुषार ओवाळ. सामनाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. मराठी सिनेमा जेव्हा जेव्हा थिएटरमध्ये येतो त्याच्याकडे प्रेक्षक जातातच असं नाही. आणि याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहे दिलीप ठाकूर सर. दिलीप ठाकूर सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. दिलीप ठाकूर सरांची ओळख अशी की ते या सिने क्षेत्रातले पत्रकार आहेत. त्यांनी याबद्दल फक्त लिखाणच नाही केलंय, तर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी त्यांनी जवळून पाहिली आहे, त्याचा त्यांनी अभ्यास केलाय आणि त्याच्यावर त्यांनी सातत्याने लेखनही केलंय. सामनामध्येही ते या विषयावर सतत लिहितही असतात. सर, कसे आहात तुम्ही? मस्त अगदी. तर आज काय बघितलंय पुष्पा दोन सध्या? बघितला त्यामुळे अतिशय मूड माझा चांगला आहे. अच्छा, पुष्पा आणि टू ते बघून पण आलात मी तुम्ही? हा. हा पुष्पा दोन बघून आलो. हा. आणि अगदी सांगायचं की मी ज्या वातावरणामध्ये वाढलो सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये हा. 70च्या दशकामध्ये गिरगावात खोताची वाडी तर त्यावेळेला जो फर्स्ट डे फर्स्ट शोला जो पब्लिकचा जो माहोल असायचा, हा. म्हणजे टाळ्या शिट्या, हा. त्याच तोच अनुभव आज मला पुष्पा दोन पाहताना आला. अच्छा. आणि मला असं म्हणजे जसं तू मला सांगितलं मराठी सिनेमाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. हा. पण पुष्पा दोन ला ज्या पद्धतीची गर्दी होती, ज्या पद्धतीचा प्रेक्षक सकारात्मक दृष्टिकोनातून थिएटरमध्ये येत होता आणि त्याच आनंदोत्सवात बाहेर हम्म. पडला 3 तासापेक्षा जास्त अवधीचा सिनेमा असून सुद्धा. तर हो. मला असं वाटतं की माझ्या मराठी सिनेमाच्या नशिबी हे कधी येणार असा मला प्रश्न पडला. नाही, निश्चितच आपण मराठी प्रेक्षक म्हणून आणि आपणच सगळे मराठी जनमानस म्हणून आपण त्या दिवसाची वाट बघतोय. कधीतरी लोक तेवढीच गर्दी करतील मराठी सिनेमाबद्दल. तर माझा पहिला प्रश्न आहे की जेव्हा जेव्हा मराठी सिनेमा थिएटरला लागतो तेव्हा दोन ओरड असतात. एक पहिली की थिएटर मिळत नाही, आणि दुसरं थिएटरच मिळालं तो लोक येऊन बघत नाही. ही ओरड, ही तक्रार कितपत खरी आहे? खरं आहे. पण मी नेहमी गमतीमध्ये असं म्हणतो की मी ज्या काळामध्ये म्हणजे शाळेमध्ये असताना वाचायला शिकलो ना, हम्म. त्या हम्म. काळी रसरत हे असं चित्रपटसृष्टीचं एक प्रकारचं एक ते साप्ताहिक जग होतं, ते मराठी चित्रपटसृष्टीचं मुखपत्र म्हणून मानलं जायचं. हा. त्यामध्ये पण असंच होतं की मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाही. आता ही गोष्ट 1970-71 पासून मी तर ऐकतोय. तर हम्म. 2024 साली सुद्धा जर मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाही अशी आपण जर ओरड करत असू, 50 वर्ष तर आपण होऊन काय गेली. प्रगती केली? आपण प्रगती काय केली म्हणजे हम्म. डिजिटल रिलीज आलं, मल्टिप्लेक्सचं युग आलं आणि एकाच मल्टिप्लेक्स मध्ये 4, 6, काही ठिकाणी 7 स्क्रीन आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला स्क्रीन मिळत नसतील, तर मला असं वाटतं ना की हा दोष आपल्याकडे तर येत नाही ना, का मिळत नाही? की कधी कधी मला असंही वाटतं, हे मी नेहमी म्हणतो की पूर्वी मराठी चित्रपट ना नेमक्या चित्रपटगृहामध्ये दाखल व्हायचा. म्हणजे आता समजा मुंबईत असेल तर फार पूर्वी गिरगावमध्ये मॅजेस्टिक थिएटर होतं, ते 73 साली बंद झालं. मग सेंट्रल थिएटर्स गिरगावातलं, रॉक्सीला मराठी चित्रपट रिलीज व्हायचे. लालबागचं भारत भारत माता माताचं असेल. आपलं हक्काचं, अक्काचं. भारत माताचं हक्काचं, त्याचप्रमाणे कोहिनूर प्लाझा, प्लाझा तर मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील प्लाझा आणि भारत माता यांचं स्थान तर मोठं आहे. हम्म. उपनगरामध्ये टोकियोला रिलीज व्हायचं, ठाण्यामध्ये प्रभातला असायचं. म्हणजे मोजक्या चित्रपटगृहामध्ये सिनेमा दाखल होऊन सुद्धा प्रेक्षक यायचे पाहायला. म्हणजे हम्म. प्रेक्षक कुठून यायचे तर समजा आता चित्रपट प्लाझालाच आहे, तर मुंबईवरचं प्रेक्षक म्हणजे प्लाझाला अशी बनवा बनवीने 50 आठवडे मुक्काम केला. हा. पण तो पाहायला लोक इतरत्र इतर ठिकाणून पण यायचे ना प्लाझाला, की हा. अशोक ठाणे असेल, वंदना ठाणे असेल, पण यायचे ना मराठी प्रेक्षक आज. हा माझा असा मुद्दा आहे जिथे मराठी वस्ती फार कमी आहे, हम्म. अशा मल्टिप्लेक्स मध्ये आपण आपल्या मराठी सिनेमाचा शो का घ्यावा, असा मला नेहमी प्रश्न पडतो. हा. की जिथे मराठी वस्ती आपल्याला अभावानेच आढळते. हा. आपले मराठीचे पॉकेट कुठे आहेत? पूर्वी गिरगाव होतं, लालबाग आहे, परेल आहे, शिवाजी पार्क आहे, दादर विले आहे. पार्ले आहे, माहीम आहे. गोरेगाव आहे. तर त्या पॉकेट्समध्ये आपण जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे, किंवा भांडूप पश्चिम आहे. तर तसं न करता आपण सगळीकडे जर लावलं, मग त्याचा परिणाम काय होतो की शो सगळीकडे दिसतात आणि मग प्रेक्षक नसतात. प्रेक्षक नाही, त्यामुळे मग असं होतं की अरे 3च प्रेक्षक आहेत, शो रद्द करावा का? मी एक मराठी सिनेमा पाहायला गेलेलो गेल्या वर्षी, रघुवीरला मॉलला सकाळी 9चा शो. हम्म. सिनेमा सुरू होईपर्यंत मी एकटा होतो. सोमवार सकाळचा शो होता आणि त्यानंतर फक्त 6 प्रेक्षक आले. आता 7 प्रेक्षकांमध्ये आणि बरं तो सिनेमा, आता नाव घेणं बरं दिसत नाही, त्या चित्रपटाची
प्रदर्शन पूर्ण भरपूर पब्लिसिटी झालेली, चर्चा झालेली. तर तुम्ही एवढी पब्लिसिटी करता, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते की पोहोचत नाही? जर पोहोचत नसेल तर का पोहोचत नाही? म्हणून मला असं वाटतं, सैराटची ज्या पद्धतीने पूर्वप्रसिद्धी केली आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुद्धा पब्लिसिटी केली, बाई हम्म. पण भारी दिवसची ज्या पद्धतीने फोकस पब्लिसिटी झाली, हा. ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात जमायला हवं, असं मला मार्केटिंग आणि वाटतं. जाहिरात हे जास्त करायला पाहिजे आपण. नाही, जाहिरातीपेक्षा कल्पकता पाहिजे. नुसती ठोकळे छापून हम्म. किंवा प्रमोशनच्या त्याच्या स्वरूपाच्या 5-7 मिनिटाच्या मुलाखती देऊन काहीच साध्य होत नाही. त्याचं हम्म. प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे एक एक चांगलं उदाहरण देतो. पुरुषोत्तम बेर्डेंनी ज्या वेळेला हमाल दे धमाल सिनेमा रिलीज झाला, त्यावेळेला मला चांगलं आठवते, त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यावेळेला मुंबईमध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, नवशक्ती, नवाकाळ हम्म. आणि शिवनेर एवढी दैनिक होती. पण त्यांनी लोकसत्तामध्ये समजा लक्ष्मण बेर्डेची मुलाखत, वर्षा जोगाकरची मुलाखत मास टाइम्समध्ये, सकाळमध्ये स्वतःची मुलाखत, हम्म. संगीतकार अनिल मुलाची मुलाखत लोकप्रमध्ये, अशा पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग वेगवेगळ्या केलं. याच्या मी स्वतः नवशक्तीमध्ये पुरुषोत्तम बेर्डेची मुलाखत त्यावेळेला केलेली. हा. सामना त्यानंतरच्या काळामध्ये सुरू झालेलं हा. वृत्तपत्र आहे. हा तत्पुरता सिनेमा आहे. पण त्यांनी ते प्लॅनिंग केलं की कशा, म्हणजे असं का केलं तर त्या वृत्तपत्राचा जो एक वाचक असतो, त्या वाचकांपर्यंत त्याच्यातून काय काय केलं पाहिजे. जसं टूरटूर नाटक आहे, एक जरा थोडं टूरटूर नाटक सुरुवातीला रिस्पॉन्स यथातथाच होता, परंतु पुरुषोत्तम बेर्डेने त्याची जी कॅच लाईन दिल्या, रोज जी घटना घडते त्याच्याबद्दल, त्याच्यातून ते नाटकानं पिकअप झालं. आज काय हम्म. होतं, आज आपण मराठी सिनेमाच्या त्या जाहिराती बघतो, त्याच्यामध्ये असंच म्हटलं जातं, जवळच्या चित्रपटगृहात पहा. अरे आम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघणार आहोत आजच्या काळामध्ये, आम्ही कशाला लांब जातोय? त्याच्यावर तुम्ही काहीतरी द्याल की नाही? हम्म. म्हणजे एक चांगली आठवण सांगतो की पूर्वी बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस, जी आजही कार्यरत आहे, हा. आणि पासमा ही तलगुटकरांची, म्हणजे बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस मध्ये वसंत साठे, जे राज कपूरच्या चित्रपटाचे लेखक, म्हणजे बॉबी सिनेमाचे पटकथा लेखक, हा. त्याशिवाय ते पब्लिसिस्ट पण होते. त्यानंतर एम बी सामंत, जे निर्माते, आणि एडी वालालकर त्यांचे सहकारी, ते प्रत्येक मराठी सिनेमासाठी, आणि इकडे कॉस्मॉसचे नंदकिशोर कलुटकर, हा. जुन्या जाहिराती आपण काढल्या ना, तर ते ताज्या घटनेवर आधारित त्या जाहिरातीमध्ये वरती आहे ना, 4 ओळीचा 6 ओळीचा मजकूर, ज्या जाहिराती वाचण्यासारख्या असायच्या. त्याच्या. आणि ते वाचून प्रेक्षकांना असं वाटायचं की अरे, या सिनेमामध्ये नक्कीच काहीतरी पाहण्यासारखं असणार. तुम्ही कुरियास माझं असं म्हणणं आहे की कुरियासिटी बिल्डअप व्हायला पाहिजे, अशी की आता पब्लिसिटी ट्रेलर मधूनच व्हायला हवी. क्युरिओसिटी. ट्रेलर मधून क्युरिओसिटी आहे. कुरियासिटी बिल्डअप व्हायला पाहिजे ना. तुम्ही कितीही चांगली जाहिरात केली, तर आता जे युट्यूब सारखं माध्यम आलंय, तो ट्रेलर आधी निघतो. जर युट्यूब मधून जर मला क्युरिओसिटी निर्माण होत असेल, आणि मग जातील ना लोक बघायला. मला मान्य आहे, आता आपण माध्यमं बदललेली आहेत, हा. बरोबर आहे, माध्यमांची संख्या वाढलेली आहे. हो. त्यावेळेला फक्त मुद्रित माध्यमे होती. येस, येस, येस. म्हणजे दैनिक होती, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, दिवाळी अंक. त्यानंतर चॅनलचं युग आलं, ते वाढलं. आज युट्यूबचं युग आहे. हा. डिजिटल प्लॅटफॉर्म आलेले आहे. उलट आता तर आपल्याला खूप एक्सपोजर आहे, म्हणजे सतत एक्सपोजर आहे. आता घडलेली घटना एक 5 मिनिटांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचू शकतो. पण हा. त्यासाठी ती गोष्ट पोचायला पाहिजे. म्हणजे मला असं सांगायचंय, त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेला ज्या अगदी खेरापती सारख्या मुलाखती दिल्या जातात, हे काहींना पटणार नाही, त्याची खरंच हा. आवश्यकता आहे का? तुम्ही हा. सगळीकडे तेच सांगणार ना? तुम्ही एक्सपोजर बघा ना. ती क्युरिओसिटी राहत नाही मग पुन्हा तर प्रेक्षकांमध्ये. तू मला एक सांग, रजनीकांतच्या तू किती मुलाखती बघतो? नाही, फार रेअर बघितलेत मी. बघतो कधी रजनीकांतच्या एखादा मुलाखत सिनेमा बघितलीस कधी? येण्यापूर्वी. नाही आणि नाही, त्याचे पण किती फॅन्स असतात. मुलाखती देतो रजनीकांत? त्यांचे फॅन्स असतात, देतच नाही तेच तो. हाईप क्रिएट करतात. हा, मग तुम्ही तुमचा फॅन फॉलोअर तयार करा, तुमचे फॅन क्लब पाहिजे. पण तुमचे फॅन, आता काय मराठी कलाकार असं म्हणतात की सोशल मीडियामध्ये मला एवढे लाखो फॉलोअर्स आहेत, फॉलोअर्स आहेत. माझे इन्स्टावर एवढे फॉलोअर्स आहेत, त्यानंतर अजून जे प्लॅटफॉर्म आहेत, समजा ट्विटरवर आहेत, फेसबुकवर आहे, मग तुमचे ते फॉलोअर तिकीट काढून सिनेमा बघायला काय येत बघता नाहीत? येतात का? मग तुमचे ते फॉलोअरचा आकडा खरा आहे की की तुम्ही त्याच्यामध्ये आनंद मानता? मला असं म्हणायचं की तुम्ही काही करा, तुम्ही इन्स्टावर पोस्ट टाका. आज एक सांगतो की एखादा कलाकार नवीन गाडी घेतो, हम्म. नवीन घर घेतो, तो तो जी पोस्ट टाकतो, त्या पोस्टवरनं काही क्षणात, काही मिनिटात
सगळीकडे बातमी होते की हो. स्वप्नील जोशीने नवीन गाडी घेतली, घर त्या घेतला सई वगैरे. तामणकरनी आपला एक रिलेशन रिश्ता मोडला, जे काय असेल ते. आता त्या पर्सनल गोष्टी टाकायच्या सुद्धा आता एक फॅड आलेलं आहे. आणि मग त्याची बातमी होते, ऑटोमॅटिकली बातमी होते, होते ना बातमी. तो हो. कलाकार काहीच करत नाही, तो फक्त आपल्या गाडी बरोबरचा फोटो टाकतो, तर मग लगेच त्या गाडीवरनं त्या कॉमेंट्स येतात, फोटो, बातम्या होतात, इतकं फास्ट झालेलं आहे. हे हम्म. तंत्र आणि हे मंत्र सिनेमाच्याही पब्लिसिटीसाठी वापर उपयोगात केला पाहिजे. आणता येऊ शकतं, असं मला म्हणायचंय. की अगदी अगदी. सिनेमातला एखादा फोटो, की एक असा फोटो की तो म्हणजे लगान ज्यावेळेला आलं, लगान सिनेमा, हम्म. तर त्याच्यामध्ये जे तो सिनेमा ज्यांनी बघितला असेल, तर मध्यंतरचा जो क्षण आहे लगान मधला, तर ते सगळे 11 जण असे आपल्याला उभे दिसतात. उभे असतात. बरोबर आहे. आणि तोच तोच क्षण आहे ना, तोच क्षण सिनेमाच्या पोस्टरवर होता. तो हो. फोटो पब्लिसिटीमध्ये आला, तर आपण असा विचार करतो आम्ही, अरे हे काय असेल लगानमध्ये रे, सिनेमाचं नाव तर लगान आहे आणि हे असे 11 जण उभे आहे. क्रिकेट आहे असं कळलेलं, पण त्याची कनेक्टिव्हिटी समजत नव्हती. हे हम्म. क्युरिओसिटी म्हणजे तुमचं, बघ, सिनेमाचं नाव पहिलं महत्वाचं आहे. पोस्टर तुमचं बोललं पाहिजे. हम्म. हा, त्यानंतर तुमचा टीजर महत्वाचा पाहिजे. जसं कहो ना प्यारेचा टीजर जेव्हा आला, आज 25 वर्ष होतील या जानेवारीमध्ये. हा. 13-14 जानेवारीला कहो ना प्यारेला 25 वर्ष होतील. 25 वर्ष होतील. टीजर जेव्हा कहो ना प्यारेचा आला ना, त्यावेळेला तो टीजर बघूनच, अरे ऋतिक रोशनची जी स्टेप आहे, ते काहीतरी नाविन्य होतं त्याच्यामध्ये. हो. मग ट्रेलर, टीजरच्या बरोबर ट्रेलर, मग ट्रेलर पण आपले अनेक येतात. पूर्वी हम्म. एक ट्रेलर आहे ना, एक ट्रेलर 70-80च्या एक ट्रेलर सुद्धा सिनेमाचा हाईप वाढवायचा. आणि तुला त्याहून गंमत सांगतो, मला आठवते फार पूर्वी आहे ना, नव्या सिनेमाचा ट्रेलर हा सिनेमा सेन्सॉर झाल्यानंतर त्याच्यावरनं ट्रेलर तयार केला बनायचं. जायचा. आणि सिनेमा रिलीजच्या एक आठवडा अगोदर थिएटरमध्ये यायचा. हो. आणि काय काय वेळेला सिनेमाच्या जाहिरातीमध्ये असं म्हटलं जायचं की येत्या शुक्रवारपासून प्रदर्शित असलेल्या अमुक सिनेमा अमुक चित्रपटावर हा नवीन चित्रपट ट्रेलर बघा. आणि तो ट्रेलर बघण्यासाठी लोक तिकीट काढायची. आणि काढायचं. त्याच्याबरोबर अगोदरचा सिनेमा परत एकदा पाहायचा. हो. तात्पर्य काय माहिती, इन वन लाईन तात्पर्य, तुमच्याकडे कल्पकता पाहिजे. नुसतं बजेट वाढवलं पब्लिसिटी म्हणजे पब्लिसिटी होत नाही. आता पुष्पा हम्म. 2चं पण बघ. आता ताजा विषय म्हणून पुष्पा 2चं त्यांनी कसं केलं बघ. पहिलं पुष्पा हम्म. त्यांचं ब्रँड नेम सेट होतं. पहिला पुष्पा हो. होता हिट, हो. त्याची चर्चा झाली, गाणी हिट झाली. अल्लू अर्जुन, अर्जुनचं स्टार आहे. रश्मिका मंदाना तर आता तर म्हणजे रश्मिका मंदानाचं जे आपण आता जे व्हिडिओज बघतो, ते विमानतळावर ज्या पद्धतीने मीडियाला सहकार्य करते किंवा कुठे इव्हेंट्सला गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना कोऑपरेट करते, फोटोसाठी थांबते, त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे की तुम्ही स्वतःच एक मार्केटिंग कसं करायचं. ब्रँडिंग व्हॅल्यू क्रिएट केली त्यांनी. ब्रँडिंग, ब्रँडिंग किंवा तुम्ही स्टार आहात ना, मग तुम्ही हम्म. ब्रँडिंग करा. आणि स्टार सारखे हा, मग वागतात. तुम्ही तेवढा वेळ द्या. तुम्ही वेळ द्या, कोणाला वेळ द्यायचा तुम्हाला त्याच्याकडे आता पुष्पा 2चं त्यांनी इव्हेंट्स कुठे केला, तर बिहारमध्ये केला, बिहार पाटणामध्ये मध्ये केला. गेलं, आपल्याकडे तो गेला का नाही. का केला तिकडे, का केला तिथे, त्यांनी हिंदी. ऑडियन्सला पण घेतलं त्याच्यामध्ये, की त्यांनी हिंदी बेल्टवर फोकस केला. हा. म्हणजे हिंदी बेल्ट, आपला सिनेमा हिंदीमध्ये पण आहे, म्हणजे मूळ तेलुगू मधला सिनेमा मूळ तो तेलुगू तमिळ मध्ये कन्नड तरी. मधला डब आणि हिंदीमध्ये डब, म्हणजे पॅन इंडिया, म्हणजे सगळ्या, आणि पुन्हा जगभरात रिलीज झाला. त्यांनी पब्लिसिटी कशी केली बघ. पहिलं त्यांनी उत्तर भारतावर लक्ष केंद्रित केलं, म्हणजे सिनेमा तिकडे पोहोचवला. हा. आणि येस. शेवटच्या टप्प्यात मग त्यांनी मग नंतर तो हैदराबादला इव्हेंट्स केला, आणखीन साऊथला केला. आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी मुंबईत केला. मुंबईत केलं. अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे 8 दिवसापूर्वी त्यांनी, 8-10 दिवसापूर्वी मुंबईत त्यांनी इव्हेंट्स केला. म्हणजे तो बिल्डअप जो असतो ना, हाईप त्याला क्रिएट नियोजन केली. म्हणतात. नुसतं हाईप देणं, नुसतं आपलं ह्या शहरात जाऊन 500 मुलाखती दिल्या, त्या शहरात जाऊन वृत्तपत्रांच्या कार्यालयाला भेटी दिल्या, ह्याच्यातून पब्लिसिटी होते, ह्याच्यावर माझा विश्वास नाही. त्यांचा आहे, नाही. त्यांचा असू दे. पण मला काही सांगायचं नाहीये. मला तू विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचंय की आज आपण अशा युगामध्ये आहे की माणूस सुद्धा एक प्रकारचं एक मॉडेल आहे. मॉडेल मीन्स स्वतःच एक मार्केटिंग करतो. हम्म. तर तुमचा तो सिनेमा एक प्रॉडक्ट म्हणून गणलं जातं आजच्या काळात. कारण तुम्हीच म्हणता ना की 3 दिवसात एवढे कोटी कमवले. मग ते प्रॉडक्ट कशा पद्धतीने, आता जाहिराती आपण जाहिराती कॅशलाईन असतात बघ, जाहिरातीच्या इतर बघ येतात. ते जाहिरातीचं कधी कधी आपलं लक्ष वेधलं जातं, अरे काय कॅशलाईन, अरे काय कसं सुचलं असेल त्यांना. काही सेकंदाच्या हम्म. जाहिरातीमध्ये तर जाहिरात पोचू शकते, पण तुमचे सिनेमा का नाही चित्रपट पोचत. करू शकतात आणि मॅक्सिमम क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे आणि हाईप क्रिएट झाली पाहिजे असं मला तुमचं म्हणणं आहे. मॅक्सिमम आयडिया तुम्ही आणायला हव्यात. ओके. तर त्यासाठी तुमची म्हणजे तुम्ही पब्लिसिटीला, एक सहज उदाहरण सांगतो.
मी ज्या करिअर सुरू केलं ना, त्या बनी रुबीन, रॉबिन गुप्ता, हरीश कुमार मेहता, के राधन असे मोठमोठे पीआर होते फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर मी बनी हम्म. साहेबांना विचारलं, "भाई, बनी साहेब हे राज कपूरच्या सिनेमाचे, नवकेतनच्या फिल्मचे, शक्ती सावंतांच्या फिल्मचे पब्लिसिस्ट होते. तर ते म्हणायचे कॅम्पेन, ते म्हणायचे सिनेमा पूर्ण झाला की निर्मात्याबरोबर दिग्दर्शकाबरोबर पीआरची मीटिंग्स व्हायची आणि स्क्रीन मध्ये त्यावेळेला बातमी येणं प्रतिष्ठेचं होतं. मग स्क्रीन मध्ये कधी कशी बातमी आली पाहिजे, पहिल्या स्क्रीन पानावर आली नावाचं पाहिजे, मॅगझिन होतं पान तेव्हा. तीन. स्क्रीन नावाचं साप्ताहिक होतं. हा. साप्ताहिक इंडियन एक्सप्रेसचं. आणि मग पान 3 वर जाहिरात कशी आली पाहिजे ह्याच्यावर खूप विचार व्हायचा, किंवा मुंबईत होर्डिंग्स नेमकं कुठे लागायला पाहिजे. म्हणजे एक किस्सा सांगतो. गुलशन रायचा सिनेमा जॉनी मेरा नाम, विजय आनंद दिग्दर्शन. आता हम्म. मी लहान होतो, मला त्याचं उत्तर कालांतराने मी शोधून काढलं. हा. आमच्या इथे प्रार्थना समाजला एक होर्डिंग लागलेलं, जॉनी मेरा नाम, म्हणजे देवानंद आहे बाजूला, हेमा मालिनी आहे, आणि कोपऱ्यामध्ये प्राण प्रेमनाथ वगैरे. हा. आणि 15 दिवसानंतर ते बदललं गेलं. तर विचार केला, 15 दिवसात बदललं. मग ठिकठिकाणी मला कळलं की 15 दिवसांनी ती जॉनी मेरा नामची मोठ्या शहरातली जी होर्डिंग होती ना, 15 दिवसांनी बदलली गेली. अच्छा. 2 महिने अगोदर ती प्रोसेस सुरू केली. का? तर मी ज्याला मीडियात आलो आणि ज्याला मॉडर्न मूवीजचं ऑफिसचं नाचमध्ये, कारण मी गिरगावात राहायचो, नाच आणि सगळे डिस्ट्रीब्युटरचे ऑफिस मला अगदी माहिती होती, कारण मी नाच माझ्या जवळच होतं. मी ज्याला गोच्छवरांच्या मुलाखतीत ते काय म्हणाले, की त्या रस्त्याने जाणारी माणसं जी असतात ती 15 दिवसानंतर तीच असतात. हा. 15 दिवस पाहिजे, एक होर्डिंग पेरल्यानंतर त्यांना कंटाळा येणार, मग ते दुर्लक्ष करायला लागणार, मग 2 महिने होर्डिंग कशासाठी यायचं, मग तिथे दुसरं आलं पाहिजे. ही गोष्ट छोटी हम्म. वाटते. पण ते लोकांच्या गोष्ट लक्षात राहतं छोटी ते. वाटतं. पण लोकांच्या लक्षात, अरे दुसरं होर्डिंग आलं का, अरे हे कसं दिसतंय बघू, अरे देवानंद याच्यामध्ये, तो जॉनी बेराम ऑल टाइम हिट सिनेमा आहे. हा. म्हणजे मला असं सांगायचंय की जुन्या गोष्टींमधून काही गोष्टी शिकायला हव्या. मार्केटिंगच्या त्या आता गोष्टी आता काय तशाच झालं राहतात. माहितीये, आता काय झालं माहितीये ना, आताचं जनरेशन आलंय ना, ते एकदम तज्ञ होतात काही दिवसातच. काही दिवसात तज्ञ होऊन उपयोग नसतो. तज्ञ व्हायला अख्खं आयुष्य गेल्यानंतर तज्ञ होतो माणूस. तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न आहे की बॉलिवूड इंडस्ट्री ही मुंबईत आहे की, आणि अर्थात मराठी पण मुंबईतच आहे. बॉलिवूड हा. मुंबईत असल्यामुळे हा मराठी सिनेमांना फटका बसलाय का? बॉलिवूड मुंबई, बॉलिवूड हा शब्दच मुळात चुकीचा आहे. खरं हम्म. म्हणजे आपण तो हिंदी चित्रपटसृष्टी किंवा नुसतं चित्रपटसृष्टी म्हणायला हम्म. पाहिजे. तो किंवा रूढार्थाने म्हणून म्हटलं अलीकड मी. नाही नाही, अलीकडच्या काळामध्ये आपण त्याला मनोरंजन क्षेत्र म्हणायला पाहिजे. हा. झालं काय तुला सांगतो, की 90च्या दशकामध्ये ज्याला कॉर्पोरेट कल्चर आलं, म्हणजे खुली हम्म. अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे आले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची हे बदलल्या गेल्या, व्याख्या बदलल्या गेल्या. आणि मग ते हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड, हॉलिवूडच्या धर्तीवर बॉलिवूड म्हणायला लागले. बनायला लागले. विजयानंदनी त्यावेळेला एका मुलाखतीमध्ये नाराजी व्यक्त केली गेली की आपलं हिंदी चित्रपटसृष्टी ओळख आहे असो. आता एक बॉलिवूड म्हणण्यात हिंदी चित्रपटसृष्टी. आता मुंबई ही मराठी माणसांची, मराठी ठसा असणारी. पण हो. त्याचा आता हिंदी आता इथे काय झाले, आपल्याकडे सुरुवातीपासूनच आपल्या देशातला सिनेमा हा जो आला, आपण दादासाहेब फाळकेंनी जी सुरुवात केली आहे मुहूर्तमेढ आता. रोवली ती मुंबईतच हम्म. रोवली. हा. राजा हरिश्चंद्र 3 मे 1913 रिलीज झाला सिनेमा. हम्म. मग मुंबईचं चित्रपटसृष्टी रुजली. ती रुजताना मग वेगवेगळे भाषिक किंवा वेगळे धर्मीय, वेगळ्या जाती पंथाचे लोक चित्रपटसृष्टी झाली. त्यामुळे चित्रपटसृष्टी इथेच रुजली. आणि मग त्यानंतर मग स्टुडिओ कल्चर आलं, रेकॉर्डिंग स्टुडिओ आले, सिनेमा थिएटर्स आली, ही अशी अशी बरीच प्रगती झाली. हा. आणि त्याबरोबर अमहाराष्ट्रीयन वस्ती पण वाढली. पण हम्म. त्यामुळे काय झालं की, पण तरी सुद्धा मराठी सिनेमा तगून राहिला ना त्याच्यामध्ये. हा. पण तो फटका असा बसला की आज आपण बघतोय की आता समजा पुष्पा 2 आहे, तर पुष्पा 2 ला तुम्हाला इतर ऑडियन्स पण जास्त दिसतो हो. मराठी बरोबरच. पॅन इंडिया पण मिळतो हा तुम्हाला. काय नाही, आता काय झालं की तो फटका हा तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणजे हम्म. मुंबईचं बदलतं स्वरूप जर आपण आता म्हणजे स्वरूप बदलतंय असं आपण म्हणतो, किंवा इतर भाषिकांची पण संख्या वाढल्याची म्हणतो. किंवा आपल्याला असंही बघायला मिळालं की अरोरा चित्रपटगृह माटुंगा जे आता बंद झाले, हम्म. तिकडे साऊथच्या फिल्म म्हणजे दक्षिण भारतीय, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिनेमे कन्नड, लागायचे. त्या चित्रपटांना अरोरामध्ये अक्षरशः जोरदार प्रतिसाद मिळत राहिला. ते तिकडे सेंट्रलाइज झालं की अरोरा म्हटल्यानंतर तो साऊथचा सिनेमा. अशा पण गोष्टी घडत गेल्या.
पण मुंबईमध्ये आता इतर भाषिकांना मराठी सिनेमाकडे आकृष्ट करून घेणं हम्म. हे पण गरजेचं आहे. आता मला असं वाटतं की आज मराठी सिनेमाला सबटायटल्स असतात. हा. आणि सैराट सारखा श्वासच्या वेळेला पण आपण असं म्हणालो, म्हणजे 20 वर्ष झाली श्वासला, हम्म. त्यावेळेला आपण म्हणालो की नॉन महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी सुद्धा श्वास पाहिला, की दादा कोंडकेंचे चित्रपट सुद्धा नॉन महाराष्ट्रीयन प्रेक्षक बघायचे. शिवाजी राजे तर भोसले मला असं बोलतोय ते वाटतं, पण बघायला नॉन महाराष्ट्रीयन लोक गेले होते. हा तर ते, मग ते प्रमाण कसं वाढेल? पण ही तीन नॉन चारच उदाहरणं महाराष्ट्रीयन. आहेत ना. ही तीन चारच हा उदाहरणं पण आहेत आता ज्याच्यावरून पण आपण म्हणू पण आता शकतो की असं मराठी सिनेमा बघतायत लोक. पण मराठी सिनेमाचा प्रॉब्लेम असा आहे की मराठी प्रेक्षक तरी बघतात का लोक? तोच तो मुद्दा आहे तो मराठी प्रेक्षक परत. का बघत नाही? हा पण एक मुद्दा आहे ना. हा. आज आज असं झालंय, आज आपण ओटीटीच्या युगात आहोत. हम्म. आणि आता आपण नवीन पिढीशी जो संवाद साधला, 15 ते 25 30, तर ते म्हणतात आम्हाला ओटीटीवर जगभरातला कंटेंट पाहायला मिळतो. कंटेंट मिळायला मिळतो. हे तर सत्य आहे. म्हणजे हो. तुला कुठल्याही भाषातले फक्त फिल्म सबटायटल बघायला असले की मिळतात, प्रश्न मिटला त्यातला. वेब सिरीज पाहायला मिळतात, पुन्हा सब टायटल्स असतात किंवा डब असतं. हम्म. हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं. तर एवढं जर आहे, पर्याय जर आहे, तर तो माणूस विचार करतो मला ते पर्याय जर असेल तर मग मी मराठी सिनेमाला का थिएटरला जाऊ, मध्ये असा जाऊन एक का विचार बघू. होऊ शकतो, असा विचार की मग मी तो म्हणतो, हम्म. अरे अरे मला तर ते आता एखादा माणूस म्हणेल पुष्पा 2 तिकीट दर वाढलेले आहेत, पण तो म्हणेल मला एवढा भव्य जो पडद्यावर त्याच्यामध्ये ऍक्शन पसरलेली आहे, स्टार आहे त्याच्यामध्ये, आणि एकदम असं तो तुम्हाला अगदी संभोधित करून टाकतो, असा सिनेमा आणि बघायला जाईल. त्यात एक मराठी फोमो सिनेमा मराठी माणसांनी नाही, फोमो नाही, फॅक्टर पण मराठी येतो ना. सिनेमा. पुष्पा सगळे बघायला चाललेत, मी बघायला जात नाहीये. मग तो फोमो होतो ना, हा फिअर ऑफ मिसिंग आउट. सगळे बघतात, मग आपण काहीतरी मिस करतोय. तो पण फॅक्टर येतो ना त्याच्यामध्ये. हा, ते पण येतं. पण मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांनी पाहायला पाहिजे याविषयी मी स्वतः ज्या सिनेमांचे प्रेक्षक होत नाही असे बरेचसे चित्रपट तिकीट काढून बघतो. माझा हम्म. प्रश्न काय माहिती आहे, खुद्द मराठी चित्रपट सृष्टीतील किती कलाकार स्वतः मराठी पिक्चर जाऊन किंवा बघतात. एकूण मराठी चित्रपट सृष्टीतील किती जण महिन्याला 4 मराठी चित्रपट बघतात? थिएटर मध्ये जाऊन. हा पण एक प्रश्न आहे की नाही? अं, तुम्ही बघता का? तुम्ही प्रेक्षकांनी पिक्चर बघायला पाहिजे अशी म्हणताना, अपेक्षा आहे तुमची. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रत्येकाने महिन्याला 4 ते 6 चित्रपट वेळ काढून तिकीट काढून जर पाहिले, आणि तरी सजेस्ट केले लोकांना परिस्थिती की बरी. हा चांगला सिनेमा आहे बघा म्हणून. नाही नाही, ते चांगला सिनेमा आहे वगैरे, हे काय, आपण स्वतः पाहायला पाहिजे ना. हम्म. आपण इतरांना सांगतो ना तुम्ही चित्रपट बघा, मग आपण पाहतो का? हा हा पण एक थोडा एक स्पष्ट मुद्दा आहे. हम्म. पटेल न पटेल, पटेल ना पटेल पण आहे पटेल हा. न पटेल, पण हम्म. हा मुद्दा आहे की खुद्द मराठी चित्रपटसृष्टीने मराठी चित्रपटाला नुसतं प्रमोशन द्यायला नाही पाहिजे, स्वतः तिकीट काढून चित्रपट पाहायला पाहिजे. हम्म. तुमची संख्या, तुमची उपस्थिती, तुमचं हे थिएटरमध्ये दिसलं पाहिजे. अगदी अगदी. माझा एक पुढचा मुद्दा आहे. मगाशी आपण जे तुम्ही म्हणाल ओटीटी प्लॅटफॉर्म वगैरे आलेत. आपण एक ह्याच्यामध्ये एक भाषिक बाजू जरा बाजूला ठेवली. सगळं मान्य, मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाही, प्रेक्षक मिळत नाही. पण शेवटी मराठी सिनेमा असेल, वेबसिरीज असेल किंवा सिरियल असेल, तो कॉन्टेंट आहे, तो आशय आहे. त्याची भाषा ही जागतिक नाही आहे. असं तुम्हाला वाटतं ती जागतिक नाही आहे? कारण की आता आपण जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर मूव्हीज वेबसिरीज बघतो, काही काही ते इंग्लिश पण नसतात. स्पॅनिश असतात, काही हिब्रू भाषेत असतात, काही जर्मन लँग्वेजमध्ये असतात. फॉरेन तर सोडून द्या. आपण तमिळ मल्याळम सिनेमे बघतो. माझे काही फ्रेंड्स आहेत त्यावरून मला मल्याळम सिनेमा सांगतात. मी पण काही जणांना सांगतो. तर ते ह्यासाठी नाही बघत की ते मल्याळम म्हणून, कारण की तो कंटेंट चांगला आहे. तर ती जी भाषा बरोबर आहे आहे. या सगळ्या कॉन्टेंटची ती जागतिक आहे. तर तो मराठी सिनेमा तो जागतिक नाहीये का? त्याची भाषा जागतिक नाहीये का? हा मोठा वादाचाच विषय आहे. पण पुन्हा आपण असं म्हणतो ना, ज्यावेळेला एलिझाबेथ एकादशी सारखा सिनेमा येतो, हम्म. हम्म. त्यावेळेला आपण असं म्हणतो ना की आपल्याकडे पण वेगळे प्रयोग होत आहेत म्हणून. हम्म. हम्म. त्याचं प्रमाण कमी असेल, हा. पण आपण प्रयत्न करतोय. म्हणजे एलिझाबेथ एकादशी सारखा एक वेगळा प्रयोग जेव्हा आपल्याकडे येतो, हा. आता कसं माहितीये, ते होतं पुन्हा आता हा कसा माहितीये ना, हा वेगळा असा कोंडीचा प्रश्न आहे अगदी. कोंडी आहे विषयामध्ये.
तुम्ही जागतिक पातळीवरचा विचार करायचा तर आपण विचार करतो, अरे इथे मुंबई पुण्यामध्ये त्या चित्रपटाला रिस्पॉन्स कसा मिळेल. हम्म. पर चित्रपट महोत्सवासाठी सुद्धा आपण लक्ष वेधायचं तर मग आपलं बिझनेसचं कसं होणार. हम्म. असं सगळं विचित्र त्या विचित्र कोंडीतून आपण एक वाटचाल करतोय. परंतु हम्म. ते जरी असलं तरी सुद्धा आपल्याकडे काही वेगळे प्रयोग होतात. आता मी फ्रेम नावाचा एक सिनेमा बघितला. हम्म. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये प्रेस फोटोग्राफर आहे, आपल्या मीडियावरच आहे. आणि अमय वाघ सुद्धा एक नव्या नव्या पिढीचा प्रेस फोटोग्राफर आहे. आता हम्म. त्याची जी कॉन्सेप्ट आहे, त्याचा जी मांडणी आहे, आता मी म्हणत नाही ती वर्ल्ड सिनेमा वगैरे, पण एक वेगळा विषय घेऊन तो सिनेमा आपल्या समोर येतो. हम्म. आता तो रिलीज कधी होणार माहित नाही, पण मी तो एका फेस्टिवल मध्ये बघितला. पण असे पण काही काही प्रयोग होत आहेत, प्रयत्न होत आहेत. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. आशेला त्याला जागा आता आहे गती म्हणजे कधी होतंय होईल, तसं काहीतरी. गती होप्स कधी ठेवायला होईल हरकत किंवा नाही. त्याचं, हा होप्स ठेवायला हरकत नाही, किंवा ते अधोरेखित कधी होईल हम्म. याची फक्त आपण वाट पाहू शकतो. ते ओके. एका व्यक्तीच्या हातात नाहीये. पण अशा पद्धतीने अशा दिशेने विचार होतोय, काही प्रयत्न होत आहेत, तर ती दिशा एक दिशा आपल्याला जागतिक पातळीवर नेईल असा पण ओके. एक विश्वास ठेवायला हरकत नाही. ओके. शेवटचा प्रश्न आहे आणि आपण थांबूया इकडे. काय वाटतं मराठी सिनेमांचं भविष्य आणि एकूणच मराठी आशयाचं भविष्य आहे, तो जागतिक होईल का? तो मराठी प्रेक्षकांना आवडेल का आणि लोक थिएटरमध्ये जाऊन बघतील का? हो, मला वाटतं की आपण सकारात्मक असावं. हा. अ, असं मला वाटतं की एक तर काय माहितीये अजून म्हणजे आपण कोरोनाच्या काळामध्ये एक प्रश्न होता की मराठी चित्रपटाच्या निर्मितीची संख्या घटेल का, हम्म. किंवा त्याच्या हम्म. बजेटवर काही परिणाम होईल का, की 25% हम्म. कट ऑफ होईल, 30%. पण तसं काही झालेलं दिसत नाही. हम्म. आजही आठवड्याला 3 नवीन मराठी चित्रपटाच्या घोषणा होत आहेत, मुहूर्त होत आहेत, हम्म. प्रयत्न होत आहेत. वेगवेगळे ऑप्शन्स निर्माण होता म्हणजे मध्ये आता काही काळ आपण लंडनला जाऊन शूटिंग करण्याचं एक फॅड आलं. हो. असे काहीतरी ऑप्शन येत राहतात. आणि चालले आणि पण ते नवीन पिक्चर निर्माते, मला वाटतं, आणि चालले पण ते पिक्चर हा, लंडन मध्ये काही जाऊन शूट चित्रपट केले चांगले ते चालले पिक्चर ना. चालले पण. तर झिम्मा 2 पण चांगलं आपलं हा. एंटरटेन केलं आपल्याला. हम्म. तर ते कसं माहिती आहे ना, कुठल्याही भाषेतल्या आपण जर चित्रपटसृष्टीकडे पाहिलं ना, तर चांगल्या चित्रपटांचं प्रमाण हे वर्षभरामध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 मॅच असतं हम्म. 100मध्ये. म्हणजे हम्म. जास्तीत जास्त म्हणजे थोडं ॲव्हरेज, अबव ॲव्हरेज आणि चांगले आणि व्हेरी गुड असं हम्म. चौघांचं मिळून काढल्यानंतर 20-22च असतं. अच्छा. म्हणजे मराठीतच ते आपण घसरलोय असं नाहीये. आपल्याकडे पण जर आपण अधिक चित्रपट पाहिले तर लक्षात येतं की प्रयत्न चांगले होते, एंटरटेनमेंट करणारे पण होतात. त्यानंतर मी ताजमहाल नावाचा एक सिनेमा काही वर्षापूर्वी बघितला, तो रिलीज झाला नाही. हम्म. संजय खापरे त्याच्यामध्ये त्या सहभागी आहे. तर त्या हम्म. चित्रपटाला असे बघितल्यानंतर मला असं वाटलं की रे ह्या पद्धतीचे चित्रपट जर आपल्याकडे बघितले म्हणजे एका ग्रामीण भागात एका अतिशय दूरवरच्या खेड्यातील ती गोष्ट आहे. आता हम्म. मी त्याचं बाकीचे तपशील सांगत नाही, पण तो सिनेमा बघताना आपण एकदम अंतर्मुख होतो. अच्छा. होतं का माहिती ना, अशा प्रकारचे चित्रपट आपल्याकडे बनतायत, हम्म. बनलेत, बनणार आहेत. परंतु ते बऱ्याचदा काय होतं की ते चित्रपट महोत्सवापुरतेच राहतात. त्या पलीकडे दुर्दैवाने जात नाही. तर त्या पलीकडे जर ते प्रेक्षकांपर्यंत गेले, पोहोचत नाहीत ते सिनेमे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. तर आणि दुसरं असं आहे की प्रेक्षकांपर्यंत सतत असे वरच्यावर चित्रपट आलेत, तर प्रेक्षकांमध्ये कसा विश्वास निर्माण होतो की अरे मराठीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी सकस चांगलं पाहायला मिळते. आणि मग ते हम्म. सातत्य राहिलं ना वरच्यावर, तर प्रेक्षक सतत येत राहतो. आता साऊथचा सिनेमा कसा एस्टॅब्लिश झाला, गेल्या 10 वर्षाचा आपण जर प्रवास बघितला साऊथच्या सिनेमाचा, हो. तर टप्प्याटप्प्याने मोठमोठे सिनेमे घेऊन आले आणि मग ते एस्टॅब्लिश झाले. हम्म. त्यांनी कुठे गॅप येऊ दिला नाही. म्हणजे काही चित्रपट रसिक प्रेक्षकांनी नाकारले सुद्धा. सगळेच तरी हिट त्यांनी ठरले असं घाऊडतोड नाही. थांबवली नाही, ते सतत करत राहिले. पण त्यांचं एस्टॅब्लिशमेंट आले ना, की साऊथचा सिनेमा म्हणजे काहीतरी हम्म. दणकेबाज असणार, धमाकेबाज असणार, महामनोरंजन असणार. हो. तसं मराठी सिनेमाचा सुद्धा आशय चांगला आहे. आता आजही वर्षभरामध्ये 125-150 चित्रपट जर बनतायत, हम्म. वेगळे प्रयोग होत आहेत, की आता गुलाबी सारखा सिनेमा आपण बघितला की तो 3 स्त्रियांच्या वेगळे समस्या घेऊन त्यांचे वेगळे प्रश्न घेऊन आपल्या समोर आला. हा. अश्विनी बाबे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे. हम्म. अर्थात तो सिनेमा अधिक त्याला यश मिळायला पाहिजे होतं याबद्दल वाद नाही. घरत गणपती सारखा एक सिनेमा आपल्याकडे आला.
प्रयोग होत आहेत, प्रयत्न होत आहेत. फुलवंती प्राजक्ता माळी आपल्या समोर घेऊन आली. तर हे गोष्टी होत आहेत. फक्त त्या त्या अधिक आकाराला आल्या पाहिजेत. कधी कधी काय होतं माहिती आहे ना, की एक दोन मराठी चांगले चित्रपट येतात आणि मग चार अगदीच असे येतात आणि मग असं चित्र निर्माण हम्म. होतं, अरे मराठीमध्ये काय पाहायचं. प्रेक्षकांसमोर चुकीचा मेसेज जाऊ न देणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि मग ते अधूनमधून जे चांगले प्रयत्न होत आहेत, चांगले प्रयोग होत आहेत, काही चांगल्या आशयाचे चित्रपट आहेत, ते जर वरच्यावर लोकांसमोर राहिले आणि तर त्याची चर्चा नक्की होत राहिली. तर नक्की म्हणजे फरक मला पडेल असं असं वाटतं की तुमचं म्हणणं आहे. हम्म. थिएटर मिळत नाही, प्रेक्षक मिळत नाही, पब्लिसिटी आम्ही एवढी केली, ती कुठे गेली, अशा त्याच त्याच गोष्टींच्या चर्चेमध्ये किंवा बजेटचा बजेट काय आता मराठी सिनेमाचं बजेट काही लाखांच्या वर जातंय हे तर आपण बघतोच आहे. हा. पण हा, आणि आपण आता वेगवेगळे स्पॉटवर पण शूटिंग करतोय, आउटडोर शूटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मला वाटतं ना, सकारात्मक गोष्टींभोवती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर केलं नक्की गेलं, याचा फरक पडेल. तर ते मला वाटतं मराठी सिनेमाबद्दल एक आशावाद वाढत जाईल. त्याचं आहे पण एक त्याच्यामुळे. स्पेस, एक इमेज, एक प्रतिष्ठा, एक लौकिक आणि एक लोकप्रियता होईल निर्माण. एक नक्की मला असं होईल. वाटतं की आपण पॉझिटिव्ह आहे. आता काही दोष असतातच, पण आपण ते गुणांवर फोकस केला तर गुणही तेवढेच आहेत. अगदी 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 अगदी. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. मराठी सिनेमामध्ये चांगली मार्केटिंग झाली पाहिजे, क्युरिओसिटी निर्माण करणारे ट्रेलर तयार हा, झाले पाहिजे आणि हाईप तयार केली पाहिजे, असं सरांचं म्हणणं आहे. सरांनी जे विश्लेषण केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. तुम्ही पाहिलेला चांगला मराठी सिनेमा कुठला होता आणि आगामी काळात तुम्हाला पाहायला आवडेल असे कुठले सिनेमे असेल, कुठल्या विषयांवर असेल आणि कुठल्या हिरो हिरोईन्सचे तुम्हाला सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.